हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला घेऊन चालले माझ्या घराजवळच असलेला घोडबंदर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी। आणि माझ्या नवीन वर्षाची सुरुवात तर बेस्ट झाली आहे, कारण मागच्या बऱ्याच वर्षांपासून मी एकही किल्ला बघितलेला नाही। कारण रिद्वी लहान होती आणि तिच्यासोबत गड किल्ले वगैरे एक्सप्लोर करणं इट्स इम्पॉसिबल ना। पण आता ती पण खूप छान एन्जॉय करते, त्यामुळे मला चांगलं वाटतं किल्ले वगैरे बघू। म्हटलं चला यावर्षी नवीन काहीतरी सुरुवात करू। आणि इकडे येऊन ना पहिली गोष्ट बघून खूप चांगलं वाटलं की शासनाचं या किल्ल्याकडे खूप छान लक्ष देण्याचं काम चालू आहे। तिकडे बांधकामाचं काम सुरू आहे आणि बाकीच्या गोष्टी झाडी आणि आउटडोर परिसर ना एवढा मेंटेन होता, ते बघून मस्तच वाटलं। आणि तिकडे जाऊन मुंबईत आहे हे तर विसरूनच गेलो, कारण एवढी शांतता, बापरे, मुंबईमध्ये एवढी शांतता कसं काय मिळू शकते, मला हे विशेषच वाटत होतं। खरं तर ना पोर्तुगीजांनी अरब लोकांसोबत घोड्यांचा व्यापार करण्यासाठी हा किल्ला बांधला होता आणि त्यानंतर मराठ्यांनी पोर्तुगीजांकडनं हा किल्ला जिंकून घेतला। आणि कधी काळी ना ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय सुद्धा इकडे होतं। आणि टॉपवर ना आजूबाजूचा परिसर बघा, वाव, असं वाटतं तो डायलॉग इकडे एकदम सूट होतो की काय ती झाडी, काय तो डोंगर, एकदम ओके मध्ये आहे सगळं। तर हा किल्ला जो आहे तो 9 एकरमध्ये आहे पूर्ण। आणि रिटर्न जाताना ना आम्ही या पायऱ्या बघितल्या की त्याच्या टॉपवरनं खाली जाण्यासाठी आहे आणि बाजूला तिकडे रूम सुद्धा बनवले आहेत। म्हणजे वाव, त्या काळी विदाऊट टेक्नॉलॉजी फक्त कलाकुशलतेचा वापर करून एवढं सगळं कसं काय केलं असणार, खूप विशेष गोष्ट आहे। 2 तास लागले आम्हाला किल्ला एक्सप्लोर करायला आणि घरी जायला निघालो। व्लॉग कसा वाटला नक्की